नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। परंडा बस आगारात नवीन दाखल झालेल्या परंडा पुणे वल्लभनगर बसचे बस स्थानक पलाटावर ज्येष्ठ प्रवासी महिलांच्या हस्ते पूजन। यावेळी वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक आणि प्रवासी उपस्थित होते। परंडा बस आगारात 2 दिवसांपूर्वी नवीन 5 बसेस दाखल झाल्या आहेत। परंडा पुणे वल्लभनगर मार्गावर शुक्रवार दिनांक 19 रोजी येथील बस स्थानक पलाटावरून नवीन बसचा शुभारंभ ज्येष्ठ प्रवासी महिलांच्या हस्ते पूजन करून सोडण्यात आले आहे। नवीन बसेस दाखल होत असल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे। येथील बस आगारातून तालुका परिसरात आणि लांब पल्ल्यासाठी खिळखिळ्या बसेस धावत आहेत। परंडा आगाराचे उत्पन्न चांगले असूनही बस आगारातून लांब पल्ल्याच्या बसगाड्या बंदच आहेत। एसटी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाते। शहरासह दैनंदिन ग्रामीण भागात बस फेऱ्या होत असतात। मागील अनेक वर्षांपासून नवीन बसेसची मागणी असूनही परंडा बस आगारास नवीन बसेस मिळालेल्या नाहीत। त्यामुळे जुन्यात झालेल्या काही खिळखिळ्या बसेस ग्रामीण भागात धावत आहेत। बुधवारी या आगारास नवीन 5 बसेस मिळाल्या आहेत। त्यापैकी 2 नवीन बस तुळजापूर नवरात्र उत्सवासाठी पाठवलेल्या आहेत। परंडा बस स्थानकातून सकाळी 11:30 नवीन बस परंडा पुणे वल्लभनगर ही बस करमाळा भिगवण मार्गे सोडण्यात आलेली आहे। या नवीन बसचे पूजन करून चालक सचिन शहाणे, वाहक कैलास वाघमारे यांचा प्रवाशांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार, कासिम मुलानी, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशी, तालुका अध्यक्ष मुजीब काझी, रिक्षा संघटना अध्यक्ष तन्वीर पठाण, बाबा मोरवे, नय्यूम शेख, हनुमंत ऐतवडे, सुरेश वाघमारे, सुनील थोरात, प्रभाकर तिटे आदींसह चालक, वाहक, प्रवासी उपस्थित होते। कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा।